नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आता जस्टमध्ये कारदगा येथील श्री मेजर ओगळे साहेब म्हणजे दादासाहेब ओगळे यांच्या प्लॉटवर आहे. यांनी टोटली प्लॉटचं जर बघितलं तर आंतरपीक मिरची केलेली आहे, त्यानंतर ऊस आहे, त्यानंतर तंबाखू आहे. या अगोदर त्यांनी शेंगा केलेल्या, त्या शेंगा काढून त्याच्यावरती तंबाखू केलेली आहे. म्हणजे एकंदरीत आपण म्हणतोय की पावसाच्या पिरियडमध्ये शेतकऱ्याला काही फायदा होत नाही आहे आणि शेतकरी अडचणीत आहे. ह्याला टोटली त्यांनी बगल देऊन एक चांगल्या पद्धतीनं जर बघायला गेलं तर पहिल्यांदा शेंगा काढल्या. शेंगा मेजर साहेब किती झाल्या तुमच्या? 6 पोती शेंगा झाल्या. आपल्या 20 गुंठ्या प्लॉटमध्ये 6 पोती शेंगा झालेल्या आहेत त्यांच्या. 15 गुंठ्या प्लॉटमध्ये 6 पोती शेंगा झाल्या. आता त्यांनी बघितलं तर लावण पण चांगल्या पद्धतीने आलेली आहे. याला आपण 2 आळवणी आणि 1 फवारणी आतापर्यंत याला झालेली आहे. आणि एक लागवड युरिया अजून पण 1 युरियाचं पोतं फक्त लागवड झालेलं आहे. बाकीचं आणि टोटली पावसाच्या पाण्यावरती आलेलं आहे. आता आपण जर बघितलं, ऑब्झर्वेशन केला काही प्लॉटमध्ये, तर आता तुम्ही शेजारच्याच प्लॉटमध्ये बघितलं तर तण आणि ह्या गोष्टी किती तर भरपूर आहेत. तर या बाकीच्या सगळ्या म्हणजे अजून अदर प्लॉटमध्ये जरी बघितलं तर त्यामध्ये अजून तण आहे, अजून तणाचं नियोजन नाही आहे शेतकऱ्यांचं, अजून लागणीचं नियोजन नाही. तोपर्यंत यांनी मेजर साहेबांनी शेंगाचं पीक चांगल्या पद्धतीने घेतलं. शेंगाचं पीक घेऊन आता लगेच त्या ठिकाणी तंबाखू लावलेली आहे, तंबाखूची लागण केली. त्यानंतर ही मिरची आहे, मिरची पण चांगल्या पद्धतीने जोमात आहे. आणि ऊसाचं जर बघितलं तर फुटवा वगैरे चांगल्या पद्धतीनं आहे, फुटव्याची संख्या पण चांगल्या पद्धतीनं आहे. म्हणजे साहेब तुम्हाला काय काय वाटतंय, काय कसं काय? मार्गदर्शनामुळे आरोसरांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला चांगला लाभ झाला, त्यात काही शंका नाही. आणि शेवटी काय शेतकऱ्यांना स्वतःहून शेती केल्याशिवाय काय होत नाही. बरोबर. टायमावर एक्झॅक्टली ज्या टायमाला आपण घेतो कुठलीही वस्तू, त्या टायमाला ज्याशी आम्ही खरेदी केला होती ते पाणी त्याशी मारणूच रिकाम व्हायचं. बरोबर बरोबर. नंतर काय होते, मग 1 दिवस पुढे गेला, 1 मागे आलं. हो बरोबर. त्यामुळे ते नियोजन पद्धतीने लागू होत नाही. आणि सहसा आम्ही शेतीला ज्यादा पाणी कमीच देतो, कारण का आता पावसाळी पिकावर हे सगळं साधलेलं आहे. हो, पाऊस भरपूर प्रमाणात आहे. पहिल्या पावसाळ्यात शेंगा पण चांगल्या आल्या. मिरचीचं पण चांगलं उत्पादन आहे. 70-80 एका झाडावर मिरची आहेत, फुलकळी भरपूर आहे. हे संपूर्ण आरोसरांच्या मार्गदर्शनाखाली नाही केले सर. बाकी काय तर मेजर साहेबांचं तुम्ही बघितला की त्यांनी काय म्हणतात की टोटल मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे. आणि ज्या त्यावेळी गोष्टी ज्या शेतीमध्ये घडायला पाहिजेत त्या पद्धतीनं घडल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीनंच ते नियोजन झालं पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे काय, जे नियोजन आहे ते नियोजनबद्ध झालं पाहिजे. कोणतंही नियोजन दुबाहेर होणे, त्यामध्ये वेळ कालावधी लागू नये. ज्या काय फवारण्या आहेत, ज्या काय तुम्हाला आळवण्या आहेत, त्या चांगल्या वेळोवेळी देऊन चांगल्या पद्धतीनं केलं पाहिजे. हे मेजर साहेबांचं मत आहे आणि तिने त्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे. फक्त काय आहे, गायडन्स महत्त्वाचं असतं मित्रांनो, शेतकरी मित्रांनो. गायडन्स महत्त्वाचं आहे. यामध्ये व्यवस्थित पद्धतीने तुम्ही जर केला तर त्यामध्ये भरपूर असं उत्पादन पण मिळू शकतं, चांगल्या पद्धतीनं मॅनेजमेंट होऊ शकतं आणि एक जे मानसिक समाधान आहे ते मानसिक समाधान पण चांगल्या पद्धतीनं येऊ शकतं. आता बघा तुम्ही, यामध्ये आता शेंगा काढून झालेल्या आहेत. शेंगा काढल्यानंतर आणि त्यानंतर लगेच तंबाखू आहे आणि स्वतः ते सकाळी 7 वाजता येतात. इथं 7 वाजता येऊन मॅनेजमेंट स्वतः करतात, खुरपण वगैरे स्वतः सगळे करतात. कोणत्याही असं म्हणजे लेबरवर डिपेंड त्यांचं काही विषय नसतोय. त्यांनी स्वतः सगळ्या पद्धतीने मॅनेजमेंट करायलेत आणि त्या पद्धतीने नियोजनबद्ध करायलेत. आता बघितलं तर मिरची सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने आहे. काही भागात मुठऱ्याचं एवढा प्रमाण भरपूर आहे, परंतु तो मुठऱ्याचं प्रमाण नसून तुमच्या आरोसरांच्या ह्याच्यामुळे गाईडलाईन्समुळे ते कंट्रोल केलं सर. फवारणी करून त्या टायमाला घेतले. मुठऱ्या बिठऱ्या टोटली कंट्रोल झालेला आहे आणि काळोखे वगैरे. आणि बघा आता तुम्ही बघू शकताय, हे पानं वगैरे बघा तुम्ही कशी आहेत मिरचीची. मिरची लागण्याची बघा, फुलकळी बघा, मिरचीची लांबी सुद्धा बघू शकताय तुम्ही इथं शेतकरी मित्रांनो. मिरचीची लांबी पण चांगल्या पद्धतीनं आहे आणि चांगल्या पद्धतीनं मिरची बुडापासून लागलेली आहे शेतकरी मित्रांनो. इथं आता तुम्हाला लक्षात येईल, असं शेंड्याला नाही आहे. हा बघा, इथं बुडापासून मिरची लागलेली आहे. हे बुडापासून मिरची आहे, ती शेंड्यापर्यंत मिरची आहे पूर्ण अशी. आता तुम्हाला दाखवतील मेजर साहेब स्वतः आता दाखवतील. बघा, तर यामध्ये बघा टोटली मिरची तुम्हाला बुडापासून लागलेली आहे.
बुडापासून मिरची लागलेली आहे आणि पूर्णपणे अशी शेंड्यापर्यंत लागलेली आहे. आणि मिरचीची जाडी पण बघा, काळुकी बघा, महत्वाचं म्हणजे काळुकी जाडी हे अशा पावसाच्या पिरियडमध्ये सुद्धा काळुकी आणि जाडी चांगल्या पद्धतीने मेंटेन झालेलं आहे शेतकरी मित्रांनो इथं. आणि एवढं सगळं आंतरपीक करून सुद्धा ऊसाचं पण बघा तुम्ही, ऊसाला पण फुटवा वगैरे एकदम चांगल्या पद्धतीने आहे. पानांचा रुंदीपणा बघितला, पानांचा रुंदीपणा वगैरे चांगला आहे. दोन महिन्याची टोटली 2 महिन्याला 10 दिवस कमीच आहेत. हा, 2 महिन्याला 10 दिवस कमी आहेत शेतकरी मित्रांनो इथं. तर लागणीचं बघा तुम्ही, उंची बिंची बघा, एक लेवल आहे, कुठंही असं कमी जास्तपणा आलेला नाही. गॅरी नाही. हा, गॅरी तर अजिबात नाही आहे त्यामध्ये. अशा पद्धतीनं टोटली जर बघितलं तर एक नंबर तुम्हाला प्लॉट दिसून येतोय. कारदगाय, मी आमिर आरब सर कारदगायतून. तर मॅनेजमेंट नियोजनबद्ध केलं तर शेतकऱ्यांना काही शक्य नाही, हे मेजर साहेबांनी इथं आपल्याला दाखवून दिलेलं. ओके, थँक्यू.